शूरवीरांच्या देशसेवेचा जिल्ह्याला अभिमान. जिल्हाधिकारी अमोल येडगे. सशस्त्र सेना ध्वजदिन व विजय दिवस साजरा. निधी संकलनाचा शुभारंभ. शूरवीरांच्या देशसेवेचा जिल्ह्याला अभिमान आहे. त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची परंपरा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निमित्त त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तसेच नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात आजी माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सशस्त्र सेना ध्वजदिन व विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजदिन निधी संकलनाचा औपचारिकरित्या शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौधार, शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना सेंडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बापू डोंगरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की गेल्या 4 वर्षात कोल्हापूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सन 2024 मध्ये 2.24 कोटी रुपयाचा निधी संकलित करून 125% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे. यासाठी विविध कार्यालये, संस्था आणि नागरिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. जिल्ह्यातील आजी माजी सैनिक हे तरुण पिढीसाठी आदर्श असून देशसेवेची भावना रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत. अशा शूरवीरांच्या कल्याणासाठी, सुविधा आणि सहकार्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ध्वजदिन निधीसाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वाढदिवसानिमित्त होणारा खर्च ध्वजदिन निधीस दिल्याबद्दल विशेष उल्लेखनीय करून प्रत्येक गावातून अशा पद्धतीने निधी संकलन करून कोल्हापूर पॅटर्न उभा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर भीमसेन चौधार यांनी जिल्ह्यातील माजी सैनिक व दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या 21,106 असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील 87 सैनिकांना शौर्य पदके प्राप्त झाली असून 184 विविध युद्ध मोहिमांमध्ये जिल्ह्यातील सैनिकांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते वीरमाता, वीरपत्नी व वीरपित्यांचा शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी सैनिकाच्या पाल्यांना शैक्षणिक प्रावीण्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच सन 2024 मध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कार्यालयाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बापू डोंगरे यांनी केले. वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.